नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ खास करून महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण या व्हिडिओमधून आपण अशा काही अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स माहीत करून घेणार आहोत ज्या थेट तुमच्याशी आणि तुमच्या हक्कांशी संबंधित आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता निराधार बांधवांसाठी आज एक अतिशय मोठी आणि दिलासादायक खुशखबर शासनाकडून देण्यात आलेली आहे। ही खुशखबर नेमकी काय आहे, लाभार्थ्यांना याचा नेमका काय फायदा होणार आहे आणि पुढे तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, हे सगळं आज आपण या एकाच व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत। त्यामुळे आता काय नवीन असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर उत्तरासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता एक छोटीशी विनंती, जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कारण अशा प्रकारच्या सरकारी योजना, अनुदान, पैसे जमा झालेत का नाही, नवीन नियम काय आले आहेत, अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचवत असतो। जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमची एक सुद्धा अपडेट चुकणार नाही। चला तर मग वेळ वाया न घालवता पुढे पाहूया निराधार लाभार्थ्यांसाठी आलेली अत्यंत मोठी खुशखबर नेमकी काय आहे। चला तर मग आता थेट मुद्द्याला हात घालूया आणि महत्त्वाची माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, डिसेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार। कारण बऱ्याच जणांना अजूनही पैसे खात्यात जमा झालेले नाही। इतकंच नाही तर काही लाभार्थ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या मागील 2 महिन्यांचे सुद्धा अनुदान अजून मिळालेले नाही। त्यामुळे आमचे पैसे कधी येणार हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे। आता बघा, या संदर्भात रोज असंख्य कमेंट्स येत आहेत। अनेक जण सांगत आहेत की त्यांना अजून ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही। काही दिवसांपूर्वी शासनाच्या पोर्टलवर एक सूचना देण्यात आली होती ज्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की डिसेंबरचा हप्ता 25 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल। त्यामुळे सगळ्यांनाच थोडासा दिलासा मिळाला होता आणि लोक वाट बघत होते। पण प्रत्यक्षात काय झालं, सांगितलेल्या तारखा निघून गेल्या तरी सुद्धा अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत। त्यावेळी पोर्टलवर अजून एक मेसेज दिसत होता, 23 ते 24 तारखेच्या दरम्यान पैसे वाटप होणार आहेत। पण प्रत्यक्ष अनुभव मात्र वेगळाच निघाला। बँक खातं तपासूनही पैसे आले नाहीत आणि सगळ्यात गोंधळाची गोष्ट म्हणजे जो मेसेज आधी पोर्टलवर दिसत होता तो आता तिथून पूर्णपणे गायब झालेला आहे। म्हणजेच सध्या पोर्टलवर ना तारीख दिसते ना स्पष्ट माहिती मिळते। त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये अक्षरशः गोंधळाचं वातावरण तयार झालेलं आहे। त्यांची चिंता वाढलेली आहे। नेमकं काय चाललं आहे, पैसे कधी मिळणार, याच उत्तराचा शोध आपण पुढे या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा, डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण थोड्या वेळात पाहू। त्याआधी शासनाकडून तुमच्यासाठी आलेली एक दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची खुशखबर, ती आधी समजून घेणं गरजेचं आहे। ही खुशखबर डिसेंबरच्या हप्त्याशी थेट संबंधित नसली तरी सुद्धा अनेक कुटुंबांसाठी खूप उपयोगाची ठरणारी आहे। समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद परभणी यांच्या माध्यमातून एक विशेष योजना राबवली जात आहे। या योजनेचा उद्देश खूप संवेदनशील आणि गरजेचा आहे। 0 ते 6 वर्षे वयोगटातील दिव्यांग मुलांची लवकरात लवकर ओळख व्हावी, त्यांचं योग्य वेळी निदान व्हावं आणि वेळेत उपचार सुरू झाले पाहिजेत, यासाठी योजना सुरू करण्यात आली। अनेक वेळा योग्य उपचार वेळेवर मिळालेले नाहीत तर पुढे मोठ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात। हे लक्षात घेऊन शासनाने या योजनेअंतर्गत अशा मुलांच्या आईवडिलांना किंवा पालकांना उपचारासाठी मदत देण्याचा निर्णय घेतला। म्हणजेच उपचाराच्या काळात मुलांची काळजी घेतली जावी आणि आर्थिक ओझं कमी व्हावं, यासाठी निर्वाह भत्ताच्या स्वरूपात आर्थिक सहायता दिली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पात्र पालकांना त्यासाठी अर्ज करणं अत्यंत गरजेचं आहे। योग्य वेळी अर्ज केल्यास त्या योजनेचा फायदा मिळू शकतो। पुढे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अर्ज कुठे करायचा, कोण पात्र आहे आणि नेमकं कोणती कागदपत्र लागणार आहेत। त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की लक्ष देऊन बघा। आता या योजनेचा मूळ उद्देश आपण समजून घेऊ। काही दिव्यांग व्यक्ती अशा असतात ज्यांना रोजची साधी दिनचर्या सुद्धा स्वतः समजत नाही। स्वतःची काळजी घेणं, दैनंदिन काम करणं किंवा गरजेचे निर्णय घेणं त्यांना शक्य नसतं। अशा दिव्यांग व्यक्ती पूर्णपणे त्यांच्या आईवडिलांवर किंवा पालकांवर अवलंबून असतात। अशा प्रकारच्या UDID कार्ड धारक दिव्यांग व्यक्तींना सतत काळजीवाहकाची गरज असते। ही जबाबदारी बहुतेक वेळा पालकांनाच पूर्ण करावी लागते। हे लक्षात घेऊन शासनाने ही योजना सुरू केली। अशा दिव्यांगांच्या पालकांना आर्थिक आधार मिळावा, त्यांच्यावरचं ओझं हलकं व्हावं आणि त्यांना आपल्या मुलांची योग्य पद्धतीने काळजी घेता यावी, याच उद्देशाने या योजनेअंतर्गत अर्थसहायता दिली जाणार आहे। आता जरा मनापासून विचार करून बघूया, व्यक्ती दिव्यांग असो किंवा पूर्णपणे सक्षम असो, त्याच्यासाठी आयुष्यात सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती असते तर ती म्हणजे आपली मुलं। ही भावना सगळ्यांसाठी सारखीच असते।
कोणतीही आई किंवा कोणतेही वडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी कायम चिंतेत असतात. आता विशेष करून जेव्हा मूल लहान असतं आणि त्याला जास्त काळजीची गरज असते. हेच लक्षात घेऊन शासनाने एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा निर्णय घेतला. 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे दिव्यांग मुलं आहेत त्यांचं निदान शक्य तितक्या लवकर व्हावं, आजार किंवा अडचणी वेळेत ओळखल्या जाव्यात आणि योग्य उपचार लगेच सुरू व्हावेत, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. कारण लवकर उपचार मिळाले तर पुढचं आयुष्य अधिक सोपं आणि सुरक्षित होऊ शकतं. इतकंच नाही तर या उपचाराच्या काळात पालकांवर पडणारा आर्थिक ताण कमी व्हावा, यासाठी शासनाकडून पालकांना निर्वाह भत्त्याच्या स्वरूपात आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार आहे. म्हणजेच मुलांच्या उपचारांसोबत कुटुंबाला थोडासा आधार मिळावा, हा यामागचा मुख्य हेतू आहे. म्हणूनच जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल किंवा तुमच्या कुटुंबाला खरंच मदतीची गरज असेल तर ही संधी नक्की सोडू नका. लक्षात ठेवा, या योजनेसाठी अर्ज सादर करायची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. याबद्दल स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत वाट न बघता वेळेत अर्ज पूर्ण करा. एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा लक्षात घ्या, या योजनेसाठी अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. कोणतेही ऑफलाईन अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नीट समजून घ्या आणि सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करा, म्हणजे पुढे कोणताही अडथळा येणार नाही. आता आपण वळूया पुन्हा डिसेंबर महिन्याच्या हप्त्याकडे. सध्या परिस्थिती अशी आहे की डिसेंबरचा हप्ता अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. शासनाकडून मोठ्या आत्मविश्वासाने सांगण्यात आलं होतं की GR निघण्याआधीच पैसे वाटप केले जाईल. त्याबरोबरच पोर्टलवरही तसा मेसेज दिसत होता. त्यामुळे सर्वांना वाटलं की आता पैसे लगेच येणार आहेत, पण प्रत्यक्षात मात्र अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे नेमकं अडलंय कुठे, विलंब का होत आहे आणि पुढे काय निर्णय घेतला जाणार आहे, याबद्दल अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. सध्या हा सगळा विषय थोडासा गोंधळातच आहे आणि अधिकृत खुलासा होण्याची सर्वजण वाट बघत आहेत. पुढील अपडेट येताच आपण ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याला सोमवारपर्यंत पुन्हा थोडीशी वाट बघावी लागणार आहे. कारण 29 तारखेपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता जवळपास नाही, हे आता बऱ्यापैकी स्पष्ट होत चाललं आहे. याचं एक कारण असं सुद्धा, आज सुट्टी आहे आणि सुट्टीच्या दिवशी सहसा नवीन मेसेज येत नाहीत किंवा अपडेट सुद्धा येत नाहीत, ना बँक खात्यात पैसे जमा होतात. हे आपण याआधी सुद्धा अनेकदा पाहिलेलं आहे. त्यातच आधी पोर्टलवर जो मेसेज दाखवला जात होता तो आता पूर्णपणे हटलेला दिसतोय. त्यामुळे गोंधळ अजूनच वाढलेला आहे. आता पुढची तारीख कोणती दिली जाणार, पुन्हा नवं आश्वासन येणार की थेट पैसे जमा होणार, हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. फक्त तारीख सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात पैसे कधी खात्यात पडणार हे स्पष्टपणे सांगणं आता सरकारकडून अपेक्षित आहे. कारण हा विषय केवळ तारखांचा नाही तर अनेक दिव्यांग बांधवांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. खूप जणांची औषधं संपत आली आहेत, काहींना दररोज गोळ्या किंवा नियमित उपचार घ्यावे लागतात आणि त्यासाठी हे अनुदान अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे हा विलंब त्यांच्यासाठी अतिशय अडचणीचा ठरतोय. याच कारणामुळे शासनाने यावर लवकरात लवकर ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि स्पष्ट माहिती दिली जावी, अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की हा हप्ता सतत उशिरा येत आहे. मागील 2 ते 3 महिन्यांपासून वेळेवर पैसे खात्यात जमा होत नसल्यामुळे अनेक कुटुंबांचा घरचा हिशोबच बिघडलेला दिसतो. दर महिन्याला ठराविक तारखेला पैसे मिळतील या भरोशावर जे नियोजन केलं जातं ते पूर्णपणे कोलमडून पडलंय. याचा सर्वात मोठा फटका नक्कीच लाभार्थ्यांना बसत आहे. आर्थिक अडचणी वाढत चालल्या आहेत. रोजच्या गरजा भागवणं सुद्धा कठीण आहे. औषधं, उपचार, घरखर्च अशा सगळ्या गोष्टी यात थोड्याशा रकमांवर अवलंबून असतात. त्यामुळे पैसे वेळेवर न मिळाल्यास ताण वाढणं साहजिकच आहे. आणि ही अडचण फक्त दिव्यांग बांधवांपुरती मर्यादित नाही. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतरही अनेक लाभार्थी याच समस्येला सामोरे जात आहेत. म्हणजेच प्रश्न एकट्या व्यक्तीचा नाही तर संपूर्ण योजनेशी जोडलेल्या हजारो कुटुंबांचा आहे. त्यामुळे या विलंबाकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर तोडगा काढणं आता अत्यंत गरजेचं बनलंय. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेविषयीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. या अपडेटबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.